नमस्कार, मी अनिल दुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. कागल नगरपालिकेची नागरिकांना पाण्यासाठी आवाहन. कागल शहराला जयसिंगराव तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय. सध्या या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाणी टंचाई परिस्थिती येऊ नये यासाठी तारीख 27 एप्रिल रोजी सोमवारपासून पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावं, नळाला कॉक बसवावेत, विद्युत मोटरीचा वापर करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, पाणी वाया जाऊ नये अशा सूचना पालिका प्रशासनाने केलेल्या आहेत. सूचनांचं योग्य हे असं पालन करून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे. हस्तलिखितांचा ठेवा जपा, माहिती शासनाला कळवा. सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांचं आवाहन. ज्ञान भारतम प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला वेग. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्ञान भारतम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्च 2026 पासून प्रारंभ झाला असून या मोहिमेला आता वेग येत आहे. नागरिक संस्था आणि खाजगी संग्राहकांकडून हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांनी माहिती ज्ञान भारतम या ॲपवर शासनाला कळवून या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. भारताला हस्तलिखितांचा समृद्ध वारसा लाभलेला असून पारंपरिक ज्ञानाची परंपरा या हस्तलिखितातून पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. मात्र ही मौल्यवान हस्तलिखिते देशभर विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणं गरजेचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ज्ञान भारतम प्रकल्पाची आखणी केली असून या माध्यमातून हस्तलिखितांचं सर्वेक्षण, नोंदणी, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यावर भर दिला जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्रहालये यांच्या सहकार्याने 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तसेच या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधितांच्याकडेच कायम राहणार असून इच्छुकांनी स्वेच्छेने शासनाकडे सुपूर्त केल्यास ती स्वीकारली जाणार आहे. सर्वेक्षणाकरिता ज्ञान भारतम ॲप विकसित करण्यात आलं असून हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपं आहे. या ॲपवर आपल्याकडील हस्तलिखितांची माहिती अपलोड करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून महाराष्ट्रात विविध विद्यापीठे, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्था आणि विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे ही क्लस्टर केंद्र म्हणून कार्यरत असून आनंद आश्रम संस्थान पुणे तसेच भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्रातील पुराभिलेख संचालनालयात मुंबई ही राज्य नोडल संस्था म्हणून कार्यरत असून राज्य नोडल अधिकारी म्हणून संचालक सुजित कुमार उगले हे काम पाहत आहेत. तसेच श्रीमती अंजली ढमाळ या सहनोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठ, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी संग्राहक यांना या सर्वेक्षण सहभागी करून घेण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. मोहीम सांस्कृतिक कार्य विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार, राष्ट्रीय आधुनिक कला केंद्र सर्व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे. तसेच या राष्ट्रीय मोहिमेत शैक्षणिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, स्वयंसेवी संस्था तसेच NCC, NSS स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचेही डॉक्टर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. भारत सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना होणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत SCCENSU.government.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. तरी सिंधुदुर्ग तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती घोडबिसे यांनी केलं आहे. प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित आहे. तरी या सुविधेचा लाभ घेऊन आपली माहिती अचूकपणे भरण्याचे आवाहन मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करीत आहे. चला आपण सर्वजण मिळून अचूक माहिती भरूयात आणि जनगणना यशस्वी करूयात. धन्यवाद. कळणे येथील देसाई कुटुंब हळदी समारंभात गेल्याची संधी साधून रोख रक्कम नाकातील नथ नेली चोरून.
मुलाने जमवून ठेवलेली बचत बँक मिरर देखील चोरून नेली. या घटनेने सर्वत्र खळबळ. सध्या लग्नसराई सुरू झाली आहे, त्यामुळे चोरट्यांनी कोण कुठे जातो यावर पाळत ठेवून घर फोडून चोऱ्या करणं घटना वाढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कळणे नूतनवाडी येथील देसाई कुटुंब बाजूला हळदी समारंभास गेले ही संधी साधून चोरट्यांनी मागच्या बाजूला शिडी लावून वर चढून कवले काढून घरात प्रवेश करून पर्समध्ये ठेवलेले 30,000 रुपये, खिशातील 1,000, नाकातील नथ तसेच मुलाने साठवलेले बचत बँक मिररमधील पैसे असा एकूण 40,000 रुपयेचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चोरट्याने पाऊण तासात काम पत्ते केलं. गोळा करून ठेवलेली 15 किलो काजू पिशवी नेली. चोरून पुरुषोत्तम बळीराम देसाई यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. कळणे नूतनवाडी येथील देसाई कुटुंब शनिवारी सायंकाळी घर बंद करून 7:30च्या दरम्यान हळदी समारंभासाठी गेले होते. रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास भाऊ कमलाकर देसाई घरी आले. दरवाजा उघडून गेले तर दरवाजाच्या ठिकाणी कागदपत्रे पडलेली दिसली. उंदराने टाकली असावी, त्यामुळं लक्ष दिलं नाही. पुढे घरात गेल्यावर घराचा कौल काढलेली दिसली, पण कपाटातील कपडे खाली विस्कटून खाली पडलेल्या स्थितीत, त्यामुळे चोरी झाली हे लक्षात आलं. सरपंच अजित देसाई यांना माहिती मिळाली. त्यांनी शनिवारी रात्री पोलिसांना फोन केला. यानंतर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. रविवारी सकाळी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार, पालकमंत्री नितेश राणे यांचं प्रतिपादन. 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार अंदाजे 25 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी सविस्तर अहवाल सादर केला असून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासकीय निष्कानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. तसेच ग्रामीण भागामध्ये 61 घरांचं नुकसान झालं आहे. त्यांचे देखील त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या हानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की मान्सूनपूर्व तयारी संदर्भात जिल्हा पातळीवर आढावा बैठक लवकरच घेणार येणार आहे. मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः धोकादायक झाडांची छाटणी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व उपाययोजना गतीने राबवण्यात येत आहेत. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन प्रशासनाने सज्ज राहावं यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेचं प्राधान्य दिलं जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.